न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। काळाखडक येथील नागरिकांचा SRA कार्यालयावर संविधान मोर्चा, बेकायदेशीर प्रकल्प आणि सर्वे रद्द करण्याची मागणी। काळाखडक वाकड सर्वे नंबर 124-1 पैकी या क्षेत्रामधील झोपडपट्टी धारकांचा SRA योजनेमधील बोगस नोंदी, बेकायदेशीर गोष्टी यासारख्या अनेक त्रुटी असल्या कारणाने झालेला बेकायदेशीर सर्वे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक 21/3/2024 रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे येथे कार्यालयावर संविधान मोर्चा काढण्यात आलेला होता। यावेळी काळाखडक वाकड शेकडो नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम 1971 नुसार SRA ची कायदेशीर प्रक्रिया राबवणं अपेक्षित आहे, परंतु विकसित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामधील अधिकारी संगनमत करून स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता लोकांची संमती नसताना त्यांची दिशाभूल करून तिराईत व्यक्तींमार्फत संमती भरून घेतात। त्यामुळे काळाखडक येथे झालेला बेकायदेशीर सर्वे रद्द करण्यात यावा। त्यावेळी SRA चे मुख्याधिकारी निलेश गटणे यांनी निवेदन स्वीकारले। काय सांगाल बाई, एकंदरीत जो आपण अधिकाऱ्यांशी आपण भेटला आहे आणि काय त्यांनी काय काळाखडक वाकड सर्वे नंबर 124/1 या ठिकाणी आपण पाहत आहात, या नागरिकांचा, या सर्व नागरिकांचा विरोध आहे आणि या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरशी संगनमत करून तिथल्या नागरिकांची दिशाभूल करून, फसवणूक करून संमतीपत्र भरलेले आहेत आणि त्यांचा विश्वासघात केलेला आहे आणि त्या संमतीपत्राच्या आधारे हा चुकीचा व खोटा सर्वे केलेला आहे। तर हा काळाखडक येथे झालेला चुकीचा व खोटा सर्वे जो आहे तो सर्वे रद्द करण्यात यावा, ही मागणी आमची आहे। या मागणी संदर्भात आम्ही मागच्या 1-2 महिन्यापासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी निलेश गटणे साहेब यांना पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आज तागायत त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही आहे किंवा त्याच्यावरती त्यांनी काही ऐकलेलं सुद्धा नाही आहे। 800 नागरिकांनी या ठिकाणी हरकती नोंद केलेल्या आहेत, त्या हरकतीवरती सुद्धा साहेबांनी सुनावणी घेतलेली नाही आहे, परंतु बिल्डरच्या बाजूने सगळं गटणे साहेब काम करत आहेत, ते कायद्याच्या बाजूने काम करत नाही आहेत। त्याच्यामुळे आमच्या जे काळाखडकचा जो सर्वे झालेला आहे तो सर्वे तात्काळ रद्द करावा, अशी आमची पहिली मागणी आहे। आणि दुसरी मागणी, या SRAच्या काही अधिकाऱ्यांनी बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे पात्रता यादी तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार व सर्वेक्षक हे सर्वांची नावे आहेत। त्याच्यामुळे त्या सर्वांची चौकशी व्हावी आणि बनावट दस्तऐवज बनवल्यामुळे कलम 186 प्रमाणे त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची दुसरी मागणी आहे। आणि आम्ही जे नागरिक आहेत त्यातले, त्या नागरिकांना ज्या पद्धतीने त्रास देऊन, दादागिरी करून, गुंडगिरी करून त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला जात आहे, तो त्रास थांबवण्यात यावा, अशा आमच्या मागण्या आहेत। आणि तो मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, आता आम्ही या ठिकाणी SRAच्या ऑफिस समोर आहोत, त्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही इथून पुढे हे आंदोलन तीव्र करणार आहोत। आमची शेवटची विनंती आहे प्रशासनाला, सर्व अधिकाऱ्यांना, की आमची जी मागणी आहे ती तात्काळ मान्य करा, अन्यथा हे आंदोलनाचं स्वरूप याच्यापेक्षा तीव्र होऊ शकतो। आतापर्यंत आपण या ठिकाणी आंदोलन छेडत असताना 2 ते 3 तास झालेले आहेत, भरवणामध्ये आंदोलन छेडतात, परंतु या SRAच्या ज्या कोणी अधिकारी असतील त्यांनी काय आपल्याला भेट दिली का? त्यांनी आता निरोप आला होता, पण ते म्हणतात 5 लोक घेऊन या। आमचं म्हणणं आहे की ते जनतेचे नौकर आहेत, त्यांनी ह्या लोकांसमोर यावं आणि लोकांसमोर त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं। आम्ही लोकांसमोर म्हणणं मांडतो, आम्ही 4 भिंतीच्या आतमध्ये बोलणार नाही। आज जर कधी अधिकारी खाली आला नाही तर आपण आंदोलन असंच सुरू ठेवणार आहात? असंच सुरू ठेवणार आहे कायमस्वरूपी। घर पाहिजे आम्हाला, दुसरे घर नको। बिल्डर येऊन आम्हाला धमकी द्यायला लागले, पोलिसाला मोहर करतात आणि आम्हाला ही करायला लागले, आमचे फॉर्म भरून घ्यायला लागलेत, आमचे फॉर्म भरून घ्यायला लागलेत असं जोर जबरदस्ती करून, आणि पोलिसला येऊन त्यांनी सर्व्हिस केलेत। आता आम्ही काय करायचं, गरीब लोक, आम्ही घर काम करतो, आम्ही तवा काम करून पोट भरवतो घरात। आता आम्हाला घर नाही कुणाला द्यायचं, आम्हाला हाय तिथंच पाहिजे, काय नको आम्हाला मागणे काहीच नाही, आमचे काय नाही पाहिजे, घरच पाहिजे आम्हाला, काहीच नाही, कसलं ती हाय तीच पाहिजे आम्हाला। आम्ही ती थोडं पैसे जमा करून ती घर बांधलेलं आहे। आता थोडं कुठं चांगलं झालंय आमचं घर, आम्हाला हाय तीच घर पाहिजे, आम्हाला काहीच नको, मागणी आमची काहीच नाही, आम्ही मोठ्या सोसायटी नाही मागत। पहिल्या झोपड्या होत्या, आम्हाला पहिलं कुणी उठवलं नाही, आम्हाला म्हणली नाही ती तुम्ही उठा म्हणून। आता सगळ्यांनी घरदार चांगली पक्के घर सगळ्यांनी बांधलेत, पण आता म्हणतात की तुम्हाला झोपडी उठवायचं, आम्हाला मग तुम्हाला द्यायचं असेल ना, मोदीची सरकारची आहे ती ना, ती घर द्या मग म्हणावं। आपल्या ज्या SRA अंतर्गत झोपडपट्टीचं पुनर्वसन आहे, त्यात काळाखडक वाकड येथील जे नागरिक आहेत त्यांचा आरोप आहे की आमचे जे फॉर्म आहेत ते
दमदाटी करून भरण्यात आले आणि दुसरी गोष्ट आपल्या SRHची काय भूमिका असेल यावर? आपल्याला मी एक सांगू इच्छितो की काळा खडक ही पिंपरी चिंचवड क्षेत्रातली विस्तीर्ण अशी मोठी झोपडपट्टी आहे. साधारणपणे 11.5 एकर असं त्याचं क्षेत्र आहे. म्हणजे 46,500 चौरस मीटर क्षेत्रावरती पसरलेली ही झोपडपट्टी आणि त्यामध्ये एक मोठा DP रोड महापालिकेचा जात आहे आणि तो DP रोड विकसित करण्यासाठी या झोपडपट्टीचं तातडीने पुनर्वसन करणंही आवश्यक आहे. ह्या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो जय एंटरप्राइजेस या विकसकांनी आमच्याकडे 2012ला सादर केलेला आहे. त्याच वेळेला त्याच्याशी संबंधित संमतीपत्रसुद्धा त्यांनी सादर केलेली आहे आणि ही जागा त्यांनी न्यायालयातून एक प्रक्रियेद्वारे मिळवलेली आहे. जागा मालक जो असतो त्याच्यामार्फतच योजना राबवली जाणं हे प्राथम्याची बाब असते, कारण जागा संपादनाचा विषय त्यातनं शिल्लक राहत नाही. आता जर पुन्हा लोकांचं म्हणणं असं असलं की आमचं संमतीपत्रक आम्हाला दिशाभूल करून मिळवलं आहे किंवा चुकीच्या पद्धतीने मिळवलं आहे, तर ही बाब दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारीत जाते. त्यात प्रशासकीय स्तरावरती त्याची छाननी होत नाही. मात्र माझं आव्हान लोकांना असं राहील की ही राज्य शासनाची खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ह्या योजनेद्वारे आपल्याला आपलं जे काही अनियमित असं जे काही सध्याचं स्ट्रक्चर आहे, जिथं कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा सहजासहजी नीट मिळत नाहीत, त्याऐवजी आपल्याला एक 300 स्क्वेअर फीटची चांगली सदनिका मिळणार आहे आणि तुमचं स्वतःचं हक्काचं मालकीचं घर होणार आहे. तुमचा जो स्तर आहे आर्थिक स्तर पण नक्कीच उंचावला जाणार आहे आणि पुढच्या पिढ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं योजनेला विरोध करताना फक्त योजनेत कुणाची फसगत होता कामा नये, कुणाला चुकीचं कुणाची पात्रता यादीत चुकीचं नाव येता कामा नये किंवा पात्र असूनही अपात्र होता कामा नये याची आपण दक्षता नक्की घ्यायला पाहिजे. पण योजना ही राबवली पाहिजे आणि योजना ही बहुसंख्य झोपडीधारकांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानेच राबवली जात आहे. त्यामुळं माझं आपल्या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे की कृपा करून योजनेत दोष काही असले तर ते जरूर मांडा, पण योजना आम्हाला राबवायची नाही अशी भूमिका आपण घेऊ नका. त्यातून सगळ्यांचंच पुनर्वसन लांबणीवर पडेल. काही लोक कुठलाही निर्णय आपण घरातसुद्धा घेत असताना प्रत्येक निर्णयात सहमती होत नसते. त्याचप्रमाणे हा तर विस्तीर्ण साधारण 1300-1400 लोकांचा हा प्रश्न आहे. त्यात काही लोकांचा याला विरोध असणं स्वाभाविक आहे, पण बहुसंख्य लोकांची याला सहमती आहे. हे विचारात घेऊन योजनेला सहकार्य करावं अशी विनंती आहे. सर, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा अनेक झोपडपट्ट्याचं आपण SRA अंतर्गत पुनर्वसन करतोय, परंतु अनेक 14 ते 15 झोपडपट्टे ह्या SRA प्रकल्पाला विरोध करत असलेल्या निदर्शनात येते. नेमकं काय कारण असावं? ह्याचं नेमकं कारण म्हणजे बऱ्याच वेळा या झोपडीधारकांपर्यंत त्यांच्यासाठी काय योजना राबवली जाते हे पोचत नाही किंवा त्यांना पोचलं गेलं तरीसुद्धा त्यांचे जे काही ते ज्यांना मानतात अशा लोकांकडनं त्यांना काही वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं आणि त्यामुळं आता मोठ्या प्रमाणात योजना मार्गी लागतात हे सुद्धा आपण चित्र बघायला पाहिजे. काही अल्प ठिकाणी तुम्ही म्हणता तसं योजनांना विरोध लोकांचा होतो आहे हेही खरं आहे, पण जास्तीत जास्त विकसक जर आज पुढे येत आहेत आणि जर त्या ठिकाणी यांना 300 स्क्वेअर फीटची स्वतःच्या मालकीची सदनिका मिळणार आहे, ज्यावरती वेळप्रसंगी तुम्हाला लोनसुद्धा उभारणी करणं शक्य होणार आहे आणि सर्वार्थाने तुमचं अनियमित स्वरूप जे आहे ते पूर्णपणे अधिकृत असं स्वरूप जर होणार आहे तर सर्वांनी या योजनांमध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांच्या हाताला धरून जे कोणी विकसित आपल्या संदर्भामध्ये इथं काम करत आहेत आणि बोटावर मोजके एवढेच विकसित ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असल्याचा असा देखील आरोप होतो. नाही, अशी परिस्थिती तर नाही, कारण विकसक जवळपास 400च्या आसपास विकसकांची नोंदणी आमच्याकडे झालेली आहे आणि आज पिंपरी चिंचवड परिसरात सुद्धा साधारणपणे 25 ते 30 विकसकांच्या योजना आज चालू आहेत. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्हाला योजना चालू दिसत आहेत. आता शेवटी ही योजना जी आहे ती झोपडीधारकांच्या संमतीने योजना होते आणि त्यांच्या विश्वासाने जो विकसक आहे त्याच्यामार्फतच होते. त्यामुळं विकसक आणि झोपडीधारक यांचं नातं ह्यात जास्त महत्त्वाचं आहे. विकसित असं झोपडीधारकांचा असा देखील आरोप आहे की विकसित जे काही व्यक्ती असेल आणि SRAचे जे काही अधिकारी असतील संगनमताने जे काही SRAची योजना राबवतात असाही आरोप होत असतो. आता मुळात अशा प्रकारचे मोघम आरोप करणं आणि असे गोष्टी मांडणं ही फार सोपी गोष्ट आहे, पण ह्या योजनेचं मॉडेलच ते आहे.
विकसकामार्फतच योजना राबवायची. त्यामुळं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला ज्या विकसकाचा प्रस्ताव योग्य आहे त्या विकसकाला सर्व प्रकारचे सहकार्य करणं आणि त्याला परवानग्या देणं हे गरजेचंच असतं. त्यामुळं कुठलाही विकसक जो कोणी येईल त्या विकसकाला जर आम्ही सहकार्य नाही केलं तर तो विकसक ती योजना राबवणार कशी. त्यामुळं कायद्याच्या चौकटीत झोपडपट्टी अधिनियम आणि विकास नियंत्रण नियमावली ह्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पालन करून आम्हाला विकासकांना सहकार्य करणं हे आमच्यासाठी अनिवार्यच आहे. कारण प्राधिकरण म्हणून स्वतंत्रपणे योजना राबवलीच जाणार नाही आहे, विकसकामार्फतच योजना राबवली जाणार आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.